खरं म्हणजे आजचा दिवस हा आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. कारण महाराष्ट्रामध्ये राज्यपाल म्हणून काम केलेलं आणि आम्हाला सगळ्यांनाच मार्गदर्शन केलेले सी.पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जाहीर झाले, याचाच सगळ्यांना आनंद झाला होता. आणि तेव्हाच आम्ही खात्री बाळगली होती, विश्वास व्यक्त केला होता की एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णनजी प्रचंड बहुमताने विजयी होतील. आणि ते आज खरं ठरलं. कारण आज आपण पाहिलं की सी.पी. राधाकृष्णनजी यांनी जे काय गेले अनेक वर्ष संसदीय कामकाज केलं, राज्यपाल म्हणून त्यांचा कामाचा अनुभव आणि हे सगळं त्यांच्या पाठीशी कामाचा मोठा प्रदीर्घ असा अनुभव लक्षात घेऊन आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी एनडीएचे उमेदवार म्हणून त्यांना त्यांच्या नावाची जी घोषणा केली, याचा देखील आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. आणि प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. कारण एक कर्तव्यदक्ष आणि एक प्रदीर्घ असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, अगदी जनसंघ असेल, यांच्या ते परत घ्यायला पाहिजे मला वाटतं, आहे ना. ते कट करायला गेलं कारण तिकडे मी जरा बघितलं आहे ना. ही अभिमानाची गोष्ट आहे. सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेतर्फे त्याला अभिनंदन शुभेच्छा देत भाऊ. महाराष्ट्राचे गव्हर्नर आज व्हाईस प्रेसिडेंट म्हणून निवडून आले आहेत. सर, काय तुमची प्रतिक्रिया? कारण या संपूर्ण प्रोसेसमध्ये श्रीकांत शिंदे यांचा देखील खूप मोठी जबाबदारी त्यांना दिली. खरं म्हणजे सगळ्यात आधी मी आदरणीय नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णनजी यांचं मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या वतीने देखील त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आम्हाला सगळ्यांनाच आनंद आणि अभिमान आजच्या दिवशी सगळ्यांचं जे काही या महाराष्ट्राला त्यांनी मार्गदर्शन केलं, राज्यपाल म्हणून त्यांनी जे आम्हालाही मार्गदर्शन केलं आणि महाराष्ट्रासाठी जे काम केलं, खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्राचा बहुमान आहे. आणि म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो. एक प्रदीर्घ संसदीय कार्याचा अनुभव आदरणीय उपराष्ट्रपती महोदयांच्या पाठीशी होता आणि त्यांनी गेले अनेक वर्ष जनसंघ असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, यामध्ये खूप मोठं प्रदीर्घ असं काम केलं. आणि खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय की त्यांना एनडीएकडे असलेली मतं याहीपेक्षा जास्तीची मतं मिळाली. आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही अभिनंदन करतो की त्यांनी या देशासाठी केलेलं विकासाचं काम, देशाला पुढे नेण्याचं काम आणि या देशाचा विकास, या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अनेक लोकांनी प्रधानमंत्री महोदयांवर देखील विश्वास ठेवला, सी.पी. राधाकृष्णनजी यांच्यावर देखील विश्वास ठेवला आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देखील उमेदवार प्रतिनिधी म्हणून एक जबाबदारी या निवडणुकीमध्ये दिली. त्याबद्दल देखील मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. आणि उपराष्ट्रपती आदरणीय सी.पी. राधाकृष्णनजी यांचं अभिनंदन करत असतानाच त्यांना पुढच्या त्यांच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. विरोधकांना कुठे ना कुठे त्यांचे वोट इंटॅक्ट करता नाही आले असं चित्र क्लिअर झालेलं दिसलं. नाही, बघा, याच्यामध्ये
इंडिया अलायन्स यांच्यापेक्षा 152 मतं एनडीएचे उमेदवार CP राधाकृष्णनजी यांना मिळाली. म्हणजे खरं म्हणजे हात दाखवून अवलक्षण म्हणतो आपण तसा प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मला वाटतं हे उपराष्ट्रपतीपद यामध्ये विरोधी पक्षाने देखील सहकार्य करून ही बिनविरोध निवडणूक झाली असती तर अतिशय आनंद झाला असता. परंतु ठीक आहे, 152 मतांचा फरक म्हणजे खूप मोठा फरक या ठिकाणी आपण पाहिला. त्यामुळे मोदीजींवर असलेला विश्वास, त्यांच्या कामावर असलेला विश्वास आणि एक उमेदवार म्हणून देखील CP राधाकृष्णन यांची जी कारकीर्द आहे, उज्ज्वल कारकीर्द, याच्यावर देखील लोकांनी विश्वास ठेवला आणि अधिकची मतं या निवडणुकीमध्ये आमच्या एनडीएच्या उमेदवारांना उपराष्ट्रपती पदाच्या CP राधाकृष्णन यांना मिळाली. मी त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. कोणी नाही यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये तर आमचं एकदम स्थिर सरकार आहे. 232ची थम्पिंग मेजॉरिटी आहे आणि त्यामुळे अतिशय महायुती, देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आम्ही देखील, मी आहे, अजितदादा आहे, आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि राज्याला पुढे नेण्याचं काम करतोय. राज्यामध्ये विकासाला जी काही गतिमान विकास आपण म्हणतो ते देखील इथं पाहायला मिळतंय आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील या महाराष्ट्राला नेहमीच सहकार्य राहिलेलं आहे आणि त्यांचं देखील योगदान या ठिकाणी आम्हाला मिळतंय. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास अतिशय वेगवान पद्धतीने होतोय.